पहिल्याच ट्रायमध्ये तुम्हीसुद्धा एवढीच परफेक्ट अशी कुकी बनवू शकता. त्यासाठी छोटे छोटे टिप्स आहेत त्या फॉलो करायच्यात फक्त. इथे काय करायचं आहे, जे काही इन्ग्रेडियंट यूज कराल ना ते रूम टेम्परेचरवरचे असले पाहिजे. इथे मी घेतलं आहे अमूलचं 100 ग्रॅम बटर. मी 5 मिनटं विस्क केलं आहे आणि ते मऊ झालं आहे. आणि मग त्यामध्ये टाकली आहे घरी तयार केलेली पावडर शुगर घालायचं. परत 5 मिनिट विस्क करायचं आहे त्याला. आणि 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी आणि लाईट असं एक फॉर्म्युला तयार झालेला आहे. आणि मग याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 कप मैदा टाकायचा. आणि मग त्या मैद्यामध्येच टाकायचं आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्याच चमच्याच्या मेजरमेंटने 1 चमचा असं बेकिंग पावडर टाकायचं आहे. आणि त्यात सेम चमच्याने अर्धा चमचा असा बेकिंग सोडा टाकायचा आहे. त्याला जेंटली असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं रफली मिक्स झालं की त्यामध्ये टाकायचं चोको चिप टाकल्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं 1 ते 2 चमचे असं दूध टाकायचं. दूधसुद्धा थंड नसलं पाहिजे, रूम टेम्परेचरवरचंच दूध टाकायचं आहे. आणि त्याला हळूवारपणे मिक्स करून घ्यायचं आहे. गोळा व्हायला लागला की इनफ आहे आपल्यासाठी. त्याला काही आपल्याला पीठ मळल्यासारखं नाही मळून घ्यायचं. जेंटली त्याला असं हातावरती गोळा तयार करून आपल्याला कुकीजचा शेप द्यायचा आहे. कुकीजचा शेप आतल्या साईडनी जाडसरच ठेवायचा आहे. आणि 1 तास आपल्याला कुकीज ह्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्यात. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट कुकीज कधीही बेक करायच्या नाही, 1 तास आत फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्यात. इथे मी ओव्हन 180 डिग्रीवरती प्रीहीट करून घेतलं 10 मिनिट. आणि नंतर ट्रेवरती अशा शिफ्ट केल्यात आणि गॅप ठेवायचा आहे प्रत्येक कुकीमध्ये, नाहीतर त्या एकमेकांना चिटकतात. आणि ह्या प्रीहीट केलेल्या अव्हनमध्ये मी फ्रीजमधले काढलेल्या कुकीज डायरेक्ट अव्हनमध्ये ठेवल्यात. इथे त्याला 12 ते 15 मिनटामध्ये 180 डिग्रीवरती छान बेक होतात. तुम्ही बघू शकता छान त्याला एक गोल्डन ब्राऊन असा कलर येतो आहे, क्रॅक पडत आहेत प्रॉपर, त्याला सुंदर दिसत होतं आणि कमाल झाल्या होत्या. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.